संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केलेल्या आंतरराष्ट्रीय विधवा दिनानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या निदर्शनानुसार सोलापूर महापालिकेच्या वतीने एकल महिला दिन कार्यक्रमाचे आयोजन माननीय उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. कार्यक्रमात सोलापूर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, उपायुक्त सोनाली यादव, महिला व बालकल्याण अधिकारी अजित कांसोळे, विविध विभागांचे अधिकारी तसेच मोठ्या संख्येने एकल महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर उपस्थित एकल महिलांनी आपल्या जीवनातील संघर्ष, अडचणी, सामाजिक परिस्थिती तसेच शासनाकडून असलेल्या अपेक्षा याविषयी मनमोकळेपणाने आपली मते व्यक्त केली. यावेळी अनेक महिलांनी आपल्या आयुष्यातील संघर्षमय प्रवास कथन केला. काही महिलांना आपल्या भावना व्यक्त करताना भावुक झाल्या व त्यांना अश्रू अनावर झाले. या प्रसंगी माननीय उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांनी महिलांना धीर देत त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आणि तुम्ही एकटे नाही, तुमच्या प्रत्येक सुखदुःखात आम्ही तुमच्या सोबत खंबीरपणे उभे आहोत असा विश्वास दिला. एकल महिला दिनानिमित्त माननीय उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या हस्ते 15 एकल महिलांचा सन्मान चिन्ह व तुळशीचे रोप देऊन विशेष सन्मान करण्यात आला. समाजातील संघर्षमय परिस्थितीवर मात करून स्वाभिमानाने जीवन जगणाऱ्या महिलांचा गौरव करण्यामागे त्यांच्या कार्याला प्रोत्साहन देणे व त्यांचा आत्मविश्वास वाढविणे हा उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले. सन्मान स्वीकारताना अनेक महिलांनी उपमहापौर महोदय यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमात उपस्थित अनेक महिलांनी आपल्या मनोगतातून उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्याविषयी विशेष कृतज्ञता व्यक्त केली. महिलांनी सांगितले की उपमहापौर म्हणून त्यांनी केवळ प्रशासकीय जबाबदारी पार पडली नाही, तर एक संवेदनशील लोकप्रतिनिधी म्हणून एकल महिलांच्या समस्या समजून घेण्याचा आणि त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे. महिलांच्या प्रश्नाकडे सहानुभूतीपूर्वक पाहण्याची त्यांची भूमिका आणि वेळोवेळी दिलेला आधार हा आमच्यासाठी मोठा दिलासा असल्याची भावना महिलांनी व्यक्त केली. यावेळी स्थायी समिती सभापती रंजिताताई चाकोते यांनी देखील महिलांना मार्गदर्शन करत शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. आपल्या अध्यक्षीय मनोगतात उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांनी सांगितले की एकल महिला या समाजाचा अविभाज्य घटक असून त्यांच्या सन्मान, सुरक्षितता आणि सक्षमीकरणासाठी सोलापूर महानगरपालिका कटिबद्ध आहे. शासनाच्या सर्व योजना पात्र महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रशासनामार्फत आवश्यक ती कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट त्यांनी केले. कार्यक्रमादरम्यान एकल महिलांच्या समस्या, सूचना आणि अपेक्षा यांची नोंद घेण्यात आली. तसेच प्रस्तावित राज्य एकल महिला धोरणासाठी उपयुक्त ठरतील अशी सूचना संबंधित विभागाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. संपूर्ण कार्यक्रम अत्यंत भावनिक, प्रेरणादायी आणि सकारात्मक वातावरणात पार पडला. उपस्थित महिलांनी अशा उपक्रमामुळे त्यांना आपले प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळत असल्याचे सांगत सोलापूर महानगरपालिका व माननीय उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांचे आभार व्यक्त केले.